आव्हाडांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। नितीन देशमुख यांना ताब्यात घेतल्याने जितेंद्र आव्हाड आक्रमक झाले। पोलिसांच्या गाडीसमोरच कार्यकर्त्यांसह आव्हाडांनी ठिय्या आंदोलन केलं। जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांची गाडी अडवून ठेवली। पोलिसांनी आव्हाडांना गाडी खालून खेचत बाहेर काढले आणि नितीन देशमुख यांना पोलीस मग घेऊन गेले। तर रात्री 12 नंतर म्हणजे 12:30च्या आसपास हा सगळा प्रकार घडलेला आहे। साधारणतः तासभर हे सगळं आंदोलन सुरू होतं। आव्हाड त्या ठिकाणी ठिय्या देत होते। पोलिसांच्या गाडीसमोरच त्यांचं आंदोलन सुरू होतं। अशा प्रकारे पोलिसांच्या गाडीखालीच आव्हाड गेलेले होते। 12:30 ते 1:30 या दरम्यान हा सगळा प्रकार झालेला आहे। त्यानंतर मात्र नितीन देशमुख आव्हाडांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। तर ही दृश्य आहेत विधान भवन परिसरातली। संध्याकाळी आव्हाडांच्या कार्यकर्त्याला मारहाण झालेली होती। आव्हाडांचे कार्यकर्ते आणि पडळकरांचे कार्यकर्ते आपापसात भिडलेले होते। जोरदार हाणामारी विधान भवनात झालेली होती। त्यानंतर आव्हाडांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना पोलीस ताब्यात घेत होते। रात्रीच्या वेळेला हा सगळा प्रकार सुरू असतानाच जितेंद्र आव्हाड पोलिसांच्या गाडीसमोरच बसले। त्यांनी तिथेच ठिय्या दिला। नंतर तर ते थेट गाडी खाली गेले। गाडी त्यांनी अडवून ठेवली। अखेर पोलिसांनी आव्हाडांना गाडी खालून खेचून बाहेर काढलं आणि मग आव्हाडांचे कार्यकर्ते नितीन देशमुख यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। साधारणतः तासभर हे सगळं आंदोलन सुरू होतं। ही दृश्य आपण पाहतोय। आव्हाड यांनी आधी गाडी अडवून ठेवली। त्यांनी ठिय्या दिला पोलिसांच्या गाडीसमोर। नंतर ते थेट पोलिसांच्या गाडीखालीच झोपले होते। अखेर पोलिसांनी आव्हाडांना गाडीच्या खालून खेचून बाहेर काढलं। राज्याच्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा हा तिसरा आठवडा आहे आणि उद्या अधिवेशनाचा शेवटचा दिवस आहे आणि त्याच्या अगोदरच आज विधिमंडळामध्ये फ्रीस्टाईल हाणामारी जी आहे ती झालेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळत होतं। गोपीचंद पडळकर आणि त्याचसोबतच जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते जे आहेत ते एकमेकांना भिडलेले होते। परंतु या दोन्ही ज्या कार्यकर्त्यांवरती आता जी कायदेशीर कारवाई जी आहे ती विधिमंडळाच्या कार्यालयाकडून करण्यात होताना पाहायला मिळते। परंतु आमदार जितेंद्र आव्हाड सध्या रात्रीचे जवळपास 12:15 वाजलेत आणि आमदार जितेंद्र आव्हाड सध्या विधिमंडळाच्या पाठच्या गेट जवळ पोलिसांच्या व्हॅनच्या समोर